एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी आहे लोणावळ्यात वर्षविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेले आहेत। बुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले। रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून त्या जागेला ओळखलं जातं आणि हे पाणी बुशी धरणात येतं। तिथे 5 जणांचं शोधकार्य सुरू आहे। यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे। लोणावळा शहर आणि पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम या क्षणी आता त्या 5 जणांचा शोध घेत आहेत। त्यामुळे एक लक्षात घ्या, वर्षा सहली करता आपण जाताय पण सावध राहा। ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त आहे त्या ठिकाणी जाताना काळजी घ्या। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश धुडम आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गणेश, काय माहिती? विशाल, आपण पाहायला गेलं तर गेल्या 2-3 दिवसापासून लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पुणे मुंबईकरांचे जे पर्यटक आहेत ते लोणावळ्यामध्ये येत आहेत। तर मुंबईतील अन्सारी कुटुंबीय हे वर्षविहारासाठी आले होते लोणावळ्यामध्ये। मात्र बुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या एका वॉटरफॉलमध्ये हे संपूर्ण अन्सारी कुटुंब पाण्याचा आनंद घेत होते। मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे संपूर्ण अन्सारी कुटुंबीय हे वाहून गेलेले आहेत। यातील 5 जणांचा अद्याप अजूनही तपास लागलेला आहे। या ठिकाणी लोणावळा शहर पोलीस असतील किंवा शिवदुर्ग रेस्क्यू टीम हे या संपूर्ण अन्सारी कुटुंबाचा शोध घेत आहेत। विचार, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण कुठेही वर्षा सहली करता जाताय, कुटुंबासकट जाताय, त्यातला आनंद आपण जरूर घ्या। पण हा आनंद घेत असताना धबधब्याच्या खाली थेट जाणं, धबधब्याचा पाण्याचा वाहता प्रवाह लक्षात घेऊन मग त्याच्यामध्ये शिरणं, या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत। जोपर्यंत आपल्याबरोबर अनुभवी माणसं नाहीत तोपर्यंत अनोळखी ठिकाणी जाऊ नका आणि अशा पद्धतीने धाडस करू नका, अन्यथा हे धाडस आपल्या जीवावर बेतू शकतं। आता या ठिकाणी वाहून गेलेल्या लोकांचा शोध जो आहे तो घेतला जातोय। 5 जण आहेत हे आणि अन्सारी नावाचं हे कुटुंब आहे।